विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती फास्ट ट्रॅक बॅच मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण बघणार आहोत सिंप्लिफिकेशनचे टॉप असे 25 एग्जाम्पल जे प्रत्येक एग्जाम मध्ये आपल्याला विचारले जातात। त्यामुळे कुठलाही वेळ वाया न जाऊ देता सुरू करूया आजचा व्हिडिओ, कारण की आपल्याला तुमचा वेळ खूप महत्त्वाचा आहे। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा। बघूया पहिला प्रश्न। पहिल्या प्रश्नात आपल्याला काय दिलेलं आहे बघा, 304 वेळा 141 म्हणजेच काय, 304 गुणिला 141 आपल्याला दिलंय। मग हा गुणाकार करायचा का? अजिबात गुणाकार करू नका। जोपर्यंत आपल्याकडे ऑप्शन आहे तोपर्यंत आपण गुणाकार करणार नाही। बघा आता गुणाकार करण्याच्या अगोदर बघा, आता बघा इथे 4 दिसतोय आणि ते 1 दिसतोय। बघा शेवटचा अंकांचा गुणाकार करू, फक्त काय येईल, शेवटी काय येईल, फक्त 4। एकक स्थानी त्या गुणाकाराच्या शेवटी काय येईल, 4। मग मी ऑप्शन बघेल, ज्याच्या शेवटी 4 असेल ते माझं उत्तर असू शकतो, ज्याच्या शेवटी 4 नसणार ते उत्तर बिलकुल नसणार। जसं पहिल्या ऑप्शन मध्ये शेवटी 0 आहे, हे येणार नाही। इथे पण काय 0, हे येणार नाही, बरोबर। इथे 4 दिसतोय, पण बघा आता इथे 4 असला म्हणजे उत्तर असेल असं नाही। पण बघा ह्या ऑप्शन मध्ये 4 आहे का, शेवटी नाही, मग हे सुद्धा येणार नाही। मग उरलं काय, पर्याय क्रमांक 3 असेल आपलं उत्तर। अगदी सेकंदात आपण याचा आन्सर सांगू शकतो। बघूया पुढचा प्रश्न। पुढचा प्रश्न मुंबई पोलीसच्या एक्झाम मध्ये विचारला गेला होता। हा प्रश्न आपल्याला बोर्ड मास वापरून सॉल्व करावा लागेल। मग या सॉल्व करण्यासाठी कसं सॉल्व करणार बघा, याला फक्त तुम्ही या कोपऱ्यापासून या कोपऱ्यापर्यंत सॉल्व करत जायचं, एक एक ब्रॅकेट सॉल्व करत जायचं, तुमचं सेकंदात उत्तर येईल। जसं बघा आता मी पहिले हा -325 जसाचा लिहिल, हा प्लस जसाचा, बरोबर, हा -108 आहे, बरोबर। नंतर मी काय करेल, आता बघा हा 25 पण जसा लिहितो मायनस, पहिले हा ब्रॅकेट सॉल्व करेल मी। आता सांगा किती होणार आहे, 107 मधून 124 गेले, बरोबर। बघा दोघं संख्यांची साइन वेगवेगळी, काय होईल, वजाबाकी, म्हणजे 124 मधून 107 गेले, किती उरणार आहे, तर ते उरतील 17, बरोबर। नुसते 17 नाही, -17, कारण की 124 मोठा आहे, बरोबर। नंतर आता पुढची स्टेप काय करणार बघा, हा ब्रॅकेट सॉल्व झाल्यानंतर बघा हा मायनस मायनस काय होऊन जाईल, प्लस, म्हणजेच काय होतील हे बघा 25 अधिक 17, बरोबर। 25 अधिक 17 किती होणार आहे, 25 अधिक 17 हे होतील तुमचे 42, म्हणजेच उरलं काय आता 325 अधिक -108 आणि हे 25 आणि 17 किती असणार आहे, 42। सांगा मग आता यांच्यामध्ये काय होईल, वजाबाकी होईल, बरोबर। सांगा मग आता 108 मधून 42 गेले, हा -325 जसाच तसा, बरोबर। 108 मधून 42 गेल्यावर इथे काय येईल, मायनस, कारण की मायनस आणि प्लस काय होणार आहे, मायनस। मग आता 108 मधून 42 गेले, किती उरणार आहे, हा 6 आणि 66 तुमचे उरतील, बरोबर। आता बघा इथे मायनस आहे, इथे मायनस आहे, काय होईल यांची बेरीज, मग सांगा किती होणार आहे, 6 बघा 5 आणि 6 11, हातच्याला जाईल तुमचा 1, बरोबर। 6 आणि 2 8 आणि 1 9 आणि हा 3, बरोबर। दोघं सांगी, यांच्यापैकी दोघी संख्या मोठी संख्या कोणती, 325, त्याचा आन्सर येईल -391। सिंपल। बघूया पुढचा प्रश्न। पुढचा प्रश्न बऱ्याच पोलीस भरतीच्या एक्झाम मध्ये विचारला जातो। हा प्रश्न अगदी 5 सेकंदात आपण याचं उत्तर काढू शकतो। कसं, काय दिलंय आपल्याला, 734 गुणिला 999 दिले, बरोबर। लोक काय सांगतात, याला 1000 बनवा आणि त्याच्यामधून 774 वजा करा, बरोबर। पण आपण एका स्टेप मध्ये याचा आन्सर काढू। काय करणार बघा, आता बघा इथे किती संख्या आहे, 3 संख्या आहे, 3 9 आहे, ही ट्रिक लावा, सेकंदात उत्तर येईल। बघा ही ट्रिक कशी लावणार, या 734 मधून 1 वजा करा, किती येणार आहे, तो येईल 733, बरोबर। 734 मधून 1 गेल्यानंतर 733। आता काय करा, सगळे नंबर 9 मधून सबट्रॅक्ट करा आणि जो शेवटचा नंबर असेल तो फक्त 10 मधून वजा करा, बरोबर। म्हणजेच बघा 9 मधून 7 गेले, किती उरले 2, 9 मधून 3 गेले, किती उरणार आहे 6, आणि हा शेवटचा नंबर फक्त 10 मधून 4 गेल्यानंतर किती येणार आहे 6, बरोबर। काय आलं मग आपला आन्सर, 73 32 आणि 66 कोणत्या ऑप्शन मध्ये दिसतंय, तर पहिल्या ऑप्शन मध्ये, पर्याय क्रमांक 1 असेल आपलं उत्तर। सिंपल। बघूया पुढचं एक्झाम्पल। बघूया पुढचा प्रश्न। 74,844 भागीला काय करावे, त्यांचा गुणाकार 54 गुणिला 63 येईल, बरोबर। प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला उत्तर काढायचं आहे। मला सांगा, हा प्रश्नचिन्ह इकडे भागतोय तर तो काय करेल, इकडे गुणेल, म्हणजे हेच कसं होईल बघा, 74,844 बरोबर
54 गुणिला 63. बघा इकडे भागत होता, मी याला काय करतो, इकडे गुणिला करतो. बरोबर, म्हणजेच मला सांगा आता इथे शेवटचा आकडा काय आहे, 4. बरोबर, म्हणजे ह्या कॅल्क्युलेशन ह्या गुणाकाराचा पण शेवटचा आकडा काय आला पाहिजे, 4. बघा आता शेवटच्या आकड्यांची गुणाकार करू बरं. बघा 4 गुणिला 3, 4 त्रिक 12, शेवटचा आकडा 2 आला. इथे कशाने मल्टिप्लाय करावा लागेल, जेणेकरून इथे 4 येईल. बरोबर, जर तुम्ही इथे 4ने मल्टिप्लाय केलं, 4 दुने 8, मग पहिला ऑप्शन येणार नाही. बरोबर, इथे पण बघा इथे 4ने मल्टिप्लाय केलं तर 4 दुने 8, पहिला ऑप्शन येणार नाही. 42 आणि 22 आपलं उत्तर असू शकतं. मग कसं कॅल्क्युलेशन करणार, मग यांचा गुणाकार करत बसायचा का, एक रफली आपण कॅल्क्युलेशन घेऊ. सुरुवातीला आपण 42 घेऊ. बरोबर, 42ने गुणाकार करू, हा नंबर येतोय का. बघा आता 42च्या ऐवजी मी फक्त काय ठेवतो, 40. आणि बघा ह्या 54च्या ऐवजी मी काय ठेवेल, फक्त 50. इथे काय करतो 60 आणि इथे काय करेल 42च्या ऐवजी फक्त 40. आता हा गुणाकार कोणालाही करता येईल. बघा 6 पंचे 30, 30 गुणिला 4 किती होणार आहे, 30 गुणिला 4 120. बरोबर, आणि त्याच्यावर हे 3 शून्य. बरोबर, किती झालं मग आता हे 3 शून्य झाल्यानंतर किती झालं, 1,20,000 झालं. आपलं तर 74,000. म्हणजे 42 खूप मोठा नंबर येतोय, म्हणजे हे उत्तर येणार नाही. मग उरलं काय, 22 असेल आपलं उत्तर. सिंपल. केला का मी पूर्ण गुणाकार, थोडासा गुणाकार करून ऑप्शन इलिमिनेट करून आपण सेकंदात उत्तर काढू शकतो. बघूया पुढचा प्रश्न. बऱ्याचदा आपल्याला अशा पॉईंटच्या संख्यांची बेरीज विचारली असते. बरोबर, मग अशी आपण पॉईंट मॅच करून बेरीज करत बसायचं का, त्यासाठी आपल्याला ऑप्शन कामात येईल. सेकंदात आपण याचं उत्तर काढू. बघा बऱ्याचदा अशा एक्झाम्पलमध्ये बघा आता इथे सर्वात जास्त पॉईंट नंतर किती नंबर आहेत, बघा पॉईंट नंतर 1 2 3 आणि 4. बरोबर, सर्वात जास्त पॉईंट नंतर 4 नंबर असले पाहिजे, ते आपलं उत्तर असू शकतं. कारण की इथे 1 आहे. बरोबर, काही तो 10 बनत नाही, म्हणून कॅन्सल होण्याची शक्यता नाही. म्हणजे पॉईंट नंतर 4 घरं जर असतील तर ते आपलं उत्तर असेल. इथे किती घरं आहे, 3 घरं, येणार नाही. इथे किती घरं आहे पॉईंट नंतर 3, 4 पाहिजे होती, येणार नाही. इथे किती घरं आहे 3, इथे 4 पाहिजे होती, येणार नाही. मग उरलं काय, पर्याय क्रमांक 4 असेल आपलं उत्तर. काही बेरीज करायची गरज आहे का, फक्त ऑब्झर्वेशनने कॉमन सेन्सने अगदी सेकंदात आपण उत्तर काढू शकतो. बघूया पुढचा प्रश्न. आपल्याला पॉईंटच्या गुणाकारावर विचारलाय. मग कसं सॉल्व्ह करणार, बघा यासाठी आपल्याला काय करावं लागेल. बघा गुणाकार असेल पॉईंटचा तर पॉईंटची काय होते, बेरीज होते. बरोबर, वरच्याची बेरीज करून खालच्याची बेरीज. बघा इथे पॉईंट नंतर किती नंबर आहे, 1 नंबर. बरोबर, पॉईंट नंतर इथे 1 नंबर, इथे पॉईंट नंतर 1 नंबर. बरोबर, मग यांची बेरीज किती झाली, 1 1 आणि 1 किती झाली 3. इथे बघा इथे पॉईंट नंतर किती नंबर आहे 2, इथे पॉईंट नंतर किती नंबर 1, यांची बेरीज करा किती झाली 3. मग वर 3 आणि खाली 3 आहेत. बरोबर, म्हणजे पॉईंट आता डायरेक्ट कॅन्सल झालं, एकही पॉईंट उरणार नाही. फक्त कॅल्क्युलेशन करू. मग याला लिहा फक्त तुम्ही 4, याला पण लिहावं लागेल 4 आणि याला पण लिहावं लागेल 4 आणि भागीला काय असेल, फक्त हा पण बनून जाईल तुमचा 4 आणि हा पण बनून जाईल तुमचा 4. मग बघा हा 4 गेला, हा 4 गेला, हा 4 गेला, हा 4 गेला, उरलं काय 4. पर्याय क्रमांक 2 असेल आपलं उत्तर. सिंपल, फक्त पॉईंट ऍडजस्ट करा आणि आन्सर काढा. सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल. बघा पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिले, 8,000 मधून या संख्या आपल्याला वजा करायचा आहे. मग याचं उत्तर कसं काढणार, पूर्ण कॅल्क्युलेशन करत बसायचं का, याच्या खाली तो लिहा आणि हातच्या घ्या असं करायचं का, अजिबात तसं करू नका. बघा तुम्हाला एक कॉमन सेन्स सांगतो. बघा 8,000 हा नंबर आहे, 8,000 मधून हे सगळे नंबर काय होत आहे, कमी होत आहे. बरोबर, म्हणजेच ऑब्विसली 8,000 मधून काहीतरी कमी होईल, म्हणजे 8,000 पेक्षा कमी उत्तर येईल. इथे बघा इथे काय म्हणतोय तो पहिल्या ऑप्शन मध्ये 8,000 म्हणतो, येणार नाही, 8,000 पेक्षा कमी उत्तर पाहिजे. इथे तर 8,008 म्हणतोय, येणार नाही. बरोबर, आता बघा पुढे ह्या 2 ऑप्शन साठी आपल्याला एक ट्रिक यूज करावं लागेल. म्हणजेच ते काय, फक्त ऑब्झर्वेशन. बघा आता इथे 888 आहे. बरोबर, समथिंग म्हणजे जवळ काय आहे, जवळ 900च्या वर आहे. बरोबर, म्हणजे 8,000 मधून 900 गेल्यानंतर किती उरणार आहे, 7,100. 7,100 पेक्षा कमी आपलं उत्तर पाहिजे, 7,100 पेक्षा कमी. बरोबर, हे उत्तर पाहिजे. हे काय म्हणतोय तो 7,112 चालेल का, 7,100 पेक्षा कमी उत्तर पाहिजे. मग उरलं काय, पर्याय क्रमांक 4 असेल आपलं उत्तर. फक्त ऑब्झर्वेशनने आपण याला सॉल्व्ह केलं. बघूया पुढचं एक्झाम्पल. बघूया पुढचा प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला बघा अशा पॉईंटच्या संख्यांची बेरीज करायची. मग असं याची उभी मांडणी करून सॉल्व्ह करायचं का, अजिबात नाही. सेकंदात आपण याचं उत्तर काढू शकतो. कसं, आता बघा तुम्हाला आकड्यांची बेरीज माहित असेल. बघा किती 5 असेल, इथे 2, हे 2 4 आणि 2 6. बरोबर,
6 5 आहेत बरोबर, मग त्यांचा गुणाकार करा, आकड्यांची बेरीज करणार 6 पंचे 30 म्हणजे उत्तराच्या आकड्यांची बेरीज 3 आणि 0 म्हणजेच किती येणार पाहिजे, आकड्यांची बेरीज 3 आली पाहिजे बरोबर. म्हणजे माझं जे कॅल्क्युलेशन असेल त्याच्या आकड्याची बेरीज किती असेल 3. बघा इथे करा बरं आकड्यांची बेरीज 5 आणि 5 10 झाले, परत 1 आणि 0 म्हणजे 1 आली आकड्यांची बेरीज, 3 यायला पाहिजे होती, येणार नाही. इथे पण 10 आली, किती येईल शेवटी 1च येईल, येणार नाही. बघा 5 आणि 1 6, आकड्यांची बेरीज किती झाली 6, आपल्याला 3 पाहिजे होतं, येणार नाही. उरलं काय, पर्याय क्रमांक 4 असेल आपलं उत्तर. बघूया याची आकड्यांची बेरीज 3 येते का, बघा 6 आणि 1 7 आणि 7 5 किती झाले 12, परत यांची 1 आणि 2 किती झाली 3 येते, पर्याय क्रमांक 4 असेल आपलं उत्तर. सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल. बघा परत पॉईंटच्या संख्यांची बेरीज आली. मी काय सांगितलं होतं तुम्हाला, पॉईंटच्या संख्यांची बेरीज असेल तर आपल्याला सुरुवातीला काय करायचं, पॉईंट नंतर मॅक्झिमम नंबर कुठे ते बघायचं. बघा आता मॅक्झिमम पॉईंट नंतर नंबर कुठे इथे 3 आहे बरोबर, बघा पॉईंट नंतर 3 नंबर आहे बरोबर. नंतर अजून कुठे आहे का, जर तुम्ही उभी मांडणी केली तर पॉईंट नंतर अजून 3 नंबर येत आहे का, नाही, म्हणजे काही पॉईंट कॅन्सल होणार नाही. पॉईंट नंतर किती नंबर पाहिजे, मग आता 3च बरोबर. आणि शेवटचा आकडा काय असेल तो तुमचा फक्त 8 बरोबर. इथे पॉईंट नंतर किती नंबर आहे 2, चालणार नाही, शेवटीच 56 आहे आणि पॉईंट नंतर 2च आहे, चालणार नाही. बघा इथे पॉईंट नंतर 2च आहे, हे पण चालणार नाही. इथे पॉईंट नंतर 2च नंबर आहे, हे सुद्धा चालणार नाही. उरलं काय मग, पॉईंट नंतर 3 नंबर एकच ऑप्शनमध्ये, हे असेल आपलं उत्तर. बघूया पुढचं एक्झाम्पल. मागच्या पोलीस भरतीच्या एक्झाम मध्ये आलेला जबरदस्त प्रॉब्लेम, फक्त सेकंदात आपण याचं उत्तर काढू शकतो. बघा आपल्याला या संख्येला गुणीला काय करायचंय 72. मग कसं सॉल्व्ह करणार, बघा यासाठी तुम्हाला आकड्यांची बेरीज हा कन्सेप्ट लागेल, डिजिटल समचा कन्सेप्ट लागेल. बघा आता बघा इथे आकड्यांची बेरीज करा बरं, किती येणार 7 आणि 2 9 बरोबर. म्हणजे या संख्येला जर तुम्ही 9 ने गुणलं बरोबर, आणि एक गोष्ट सांगतो, कोणत्याही संख्येला जर तुम्ही 9 ने गुणलं तर त्यांचे येणाऱ्या आकड्यांची बेरीज, इथे जे आन्सर येईल त्याची आकड्यांची बेरीज सुद्धा काय येईल 9 बरोबर. म्हणजे मग मी ऑप्शनमध्ये चेक करेल, ज्याची आकड्यांची बेरीज 9 येईल ते माझं उत्तर असू शकतं, आणि ज्याची आकड्यांची बेरीज 9 येणार नाही ते माझं उत्तर नसणार आहे. बघा आता पहिल्या ऑप्शनमध्ये आकड्यांची बेरीज काढू बरं. बघा आता किती 8 आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 बरोबर बरोबर 9 झाले. म्हणजे यांचा गुणाकार काय होईल, 9 गुणीला 8 किती झाले 72. परत आकड्यांची बेरीज 7 आणि 2 9 बरोबर. याची आकड्याची बेरीज किती आली 9, हे आपलं उत्तर असू शकतं. बाकीचे डिस्कार्ड झालं तर ते आपलं उत्तर असेल. बघा आता पुढे पुढे बघा 9 मोजायचा नाही, 9ला काढून टाका, हा 9 काढून टाका, बघा हा 9 काढून टाका. मग आता किती 8 उरले, 1 2 3 4 5 आणि 6 बरोबर. 8 गुणीला 6 करा, 8 सगळं किती होणार आहे 48. परत 8 4 12 12 परत 1 आणि 2 3 बरोबर. आकड्यांची बेरीज किती आली 3 बरोबर. 3 चालेल का, आपल्याला 9 पाहिजे होतं, हे येणार नाही. इथे बघा किती 8 आहेत, 1 2 3 4 5 6 7 8. मग 8 गुणीला 8 करा, 8 गुणीला 8 किती होणार आहे 64. 6 4 10. परत आकड्यांची बेरीज काय आली फक्त 1, आपल्याला 9 पाहिजे होते, येणार नाही, हे उत्तर नसणार आहे. पुढे बघा हा 9 सोडून द्या, हा 9 सोडून द्या, हा 9 सोडून द्या. बघा किती येणार आहे 8, हा 1 8 2 3 4 5 आणि 6. 8 गुणीला 6 8 6 48. परत 30 झाली. आकड्यांची बेरीज काय येईल याची 3, 8 4 12 म्हणजे 12 आणि 1 आणि 2 3 बरोबर. आकड्यांची बेरीज आपल्याला 9 पाहिजे होती, हे येणार नाही. उरलं काय मग, पर्याय क्रमांक 1 असेल आपलं उत्तर. सिंपल. एवढा कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर आपल्याला संध्याकाळ होईल. त्यासाठी डिजिटल सम हा कन्सेप्ट आपल्याला खूप महत्त्वाचा असेल. बघूया पुढचं एक्झाम्पल. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, अगदी सेकंदात आपण याला सॉल्व्ह करू शकतो. बघा याच्यात काहीच कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. मला सांगा आपल्याला काय दिलंय, बघा 64 गुणीला 64 गुणीला 64 4 वेळा दिलंय, इक्वल टू काय दिलेले 1/8ची पॉवर x. आपल्याला x ची किंमत काढायची. मग कसं सॉल्व्ह करणार, बघा इथे जर पॉवरला तुम्ही कोणताही पॉझिटिव्ह नंबर टाकला बरोबर, पॉझिटिव्ह नंबर म्हणजे धन नंबर जर टाकला तुम्ही, धन पूर्णांक जर टाकला तर इथे काय येईल, बघा काही टाकलं, जर इथे जर पॉझिटिव्ह टाकला तर काय येईल, याचं उत्तर 1/8 म्हणजे 1 पेक्षा कमी येईल बरोबर. आणि हे उत्तर तर 1 पेक्षा नेहमीच जास्त आहे, हा गुणाकार जास्त आहे ना, हा इकडची साईड आणि इकडची साईड इक्वल यायला पाहिजे. हा जर इथे पॉझिटिव्ह नंबर टाकला उत्तर 1 पेक्षा कमी येणार आहे. मग आता इथे काय असेल, इथे तुमचा जो नंबर असेल तो काय असेल
तो काय असेल, निगेटिव्हच असेल, तो मायनसमध्येच असेल. मग आता कोणता ऑप्शन आहे, तशामध्ये मायनस नंबर आहे, एकच ऑप्शन दिसतंय -8. बरोबर, मग हे असेल आपलं उत्तर. केलं का कॅल्क्युलेशन? फक्त बघा इथे जर तुम्ही 8ची पॉवर बघा 1/-8 बरोबर, हा -8 वर जाताना प्लस होऊन जाईल, हा काय होईल 8ची पॉवर 8 बरोबर, आणि हे उत्तर त्याचं येईलच, म्हणून पर्याय क्रमांक 2 असेल आपलं उत्तर. बघूया पुढचं एक्झाम्पल. बघूया पुढचा प्रश्न आपल्याला काय दिलाय, 9,999 अधिक 999 अधिक 99 आणि 9 याची बेरीज आपल्याला करायची. मग याची उभी मांडणी करून बेरीज करायची का? अजिबात बेरीज करू नका, आकड्याच्या बेरजेने सेकंदात उत्तर येईल. कसं बघा, 9 सगळे दिसत आहे, 9 असेल तर आकड्यांची बेरीज काय येईल, 9 येईल बरोबर. मग ऑप्शनमध्ये ज्याची आकड्याची बेरीज 9 असेल ते माझं उत्तर असू शकतं. जर आकड्यांची बेरीज 9 नसणार आहे ते कन्फर्म नसणार आहे. बघा आता पहिल्या ऑप्शनमध्ये आकड्यांची बेरीज करू, हा 1 1 1 1 हे किती झाले, हे 4 4 आणि 6 किती झाले तुमचे 10. परत आकड्यांची बेरीज काय येईल, 1 आणि 0 म्हणजे 1 बरोबर. आपल्याला 9 पाहिजे होतं, येणार नाही. इथे बघा हे 3 आणि 6 किती झाले, आकड्यांची बेरीज 9, हे आपलं उत्तर असू शकतं. बाकीचे ऑप्शन डिस्कार्ड करू. बघा इथे किती येणार आहे, हे 2 आणि 6 किती झाले 8, हे येईल का, 9 पाहिजे होती, येणार नाही. इथे जर 1 आणि 6 किती येते, आकड्यांची बेरीज 7 येते, चालणार नाही. मग उरलं काय, पर्याय क्रमांक 2 असेल आपलं उत्तर. कोणतेही कॅल्क्युलेशन न करता अगदी सेकंदात आपण डिजिटल समने सॉल्व्ह करू शकतो. बघूया पुढचं एक्झाम्पल. बघूया पुढचा प्रश्न आपल्याला 1004चा काय करायचा आहे, वर्ग काढायचा आहे. मग कसं काय सॉल्व्ह करणार, बघा अगदी सेकंदात आपण याचा वर्ग करू शकतो. त्यासाठी आपल्याला बेस मेथड लागेल. ही बेस मेथड काय असते याचा संपूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर बनवलेला आहे, तुम्ही वर्गाच्या ट्रिकमध्ये तुम्ही बघू शकतात. बघा आता आपल्याला 1004चा वर्ग करायचा आहे. हा कोणाच्या जवळ असणारी संख्या, याचा बेस काय असेल, बघा याच्या ही कोणाच्या जवळ असेल, ही बघा 1000च्या जवळ आहे बरोबर. 1000पासून बघा हा 1004 आहे बरोबर. कितीने जास्त आहे, तर 4ने जास्त आहे. कोणी सांगेल सरळ सरळ 4ने जास्त आहे. मग काय करायची, पुढे पहिली स्टेप, या 4चा वर्ग करायचा. 4चा वर्ग कोणी सांगेल काय येईल, तो 16 बरोबर. या 4चा वर्ग काय आला तुमचा 16 बरोबर. आता बेसवर किती 0 आहे, 3 0. मग इथे पण 3 नंबर पाहिजे होते बरोबर. इथे किती नंबर आहे, 2 नंबर. मग 1 नंबर नाही म्हणून इथे 0ची मदत घ्यायची बरोबर, घेतली. त्याच्यानंतर काय करायचं, फक्त हे जे 1004 आहे त्याच्यामध्ये फक्त 4 ॲड करा. किती येणार आहे, तर ते होईल 1008. मग इथे लिहा फक्त 1008, हे असेल 104, 1004चा वर्ग. काय असेल तो, बघा कोणत्या ऑप्शनमध्ये दिसतोय, तर तो दिसतोय आपल्याला पहिल्या ऑप्शनमध्ये. हे असेल आपलं उत्तर. अगदी सेकंदात आपण याचं उत्तर काढू शकतो. बघूया पुढचं एक्झाम्पल. बघूया पुढचा प्रश्न आपल्याला पॉईंटच्या संख्येचा काय करायचा आहे, भागाकार करायचा आहे. मग कसं सॉल्व्ह करणार, बघा करण्याच्या अगोदर आपण काय करू, पहिले पॉईंट मोजून घेऊ. बघा आता इथे पॉईंट नंतर किती नंबर आहे, 2. इथे पॉईंट नंतर किती नंबर आहे, 4. इथे पॉईंट नंतर 1. यांची बेरीज होते 4 आणि 2 6 आणि 1 7. वर किती आले, 7 पॉईंट आले बरोबर. इथे बघा इथे पॉईंट नंतर 2 नंबर आहे. इथे किती आहे, पॉईंट नंतर 4 आणि इथे किती आहे, पॉईंट नंतर 3 नंबर आहे बरोबर. करा यांची बेरीज किती येणार आहे, बघा 4 आणि 3 7 आणि 2 9 बरोबर. 9 आले बघा, वर 7 आणि खाली 9 बरोबर. म्हणजे बघा इकडचे 7 कॅन्सल झाल्यानंतर खाली किती उरत आहे, खाली 2 पॉईंट उरत आहे बरोबर. खाली जर 2 पॉईंट उरत असतील तर तेवढे 0 आपल्याला वर द्यावं लागतील. म्हणजे खाली जर 2 पॉईंट उरत आहे तर 2 0 आपल्याला वर द्यावं लागेल बरोबर. म्हणजे शेवटी काय असेल, ज्या पर्यायामध्ये शेवटी 2 0 असेल ते माझं उत्तर असू शकतं बरोबर. मग आता बघा याच्यात शेवटी 2 0 आहे का, नाही, हे नसणार, हे 2 ऑप्शन नसणार. या दोघांपैकी माझं उत्तर येईल. त्यासाठी आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल. बघा आता काय दिलं आपल्याला, 219 दिलेलं आहे. हा नंतर हा काय होऊन जाईल, आता बघा आपला हा होऊन जाईल 203 होऊन जाईल आणि हा काय होऊन जाईल तुमचा 85. याला भागीला काय येईल, हा 17 येईल बरोबर. हा काय येईल तुमचा फक्त 73 येईल बरोबर. नंतर हा काय येईल तुमचा, बघा हा येईल फक्त 7 बरोबर. आता कॅल्क्युलेशन करून आणि आपलं उत्तर काढू. बघा आता याला कितीचा भाग जातोय, 17 5 85 बरोबर. बघा आता याला जर तुम्ही भाग दिले 73 1 73, 73 गुणिला 3 केल्यानंतर काय याला 7चा भाग जाईल, 7 1 7 बरोबर. 7 2 14 बरोबर. 1 किती उरले याच्यामधून, 20 मधून 14 गेल्यानंतर 63, 7 9 63 29 बरोबर. आता पुढे बघा आता आपल्याला हे कॅल्क्युलेशन करायचं आहे, 3 गुणिला 29 गुणिला
5 करायचं आहे बरोबर. मग मला सांगा आता किती होणार आहे. बघा हे होतील 3 गुणिला 5 15 म्हणजे 29 गुणिला आपल्याला 15 करायचं आहे. करा मग कॅल्क्युलेशन. 15 गुणिला 5 केल्यानंतर 15 नम किती होतात 35 6चे बरोबर. हातच्याला जाईल तुमचे 13 135 होतात बरोबर. 15 दुने 30 30 आणि 13 किती होणार आहे तर ते होतील 43 आणि त्याच्यावर हे पॉईंटचे 2 झिरो हे असेल कोणत्या ऑप्शनमध्ये आहे पर्याय क्रमांक 2 असेल आपलं उत्तर. सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल. बघूया पुढच्या प्रश्नात आपल्याला काय दिलेलं आहे 1 + a + b + ab भागीला 1 + a बरोबर. हे कॅल्क्युलेशन करून आपल्याला उत्तर काढायचं. मग कसं सॉल्व करणार बघा. तुमचं ऑब्झर्वेशन हे तुमचं उत्तर असणार आहे. बघा तुम्ही काय ऑब्झर्व करतात बघा. पहिले काय दिसतोय हा a + a दिसतोय आणि खाली a + a. हा जर आपण कॉमन काढला तर तो कॅन्सल होऊ शकतो आणि आपलं उत्तर येऊ शकतं. मग बघा मी आता पहिल्या याच्यातून काय काढतोय 1 कॉमन काढतोय याला 1 + a लिहितोय बरोबर. फक्त ब्रॅकेट टाकला प्लस या दोन टर्म मधून काय कॉमन निघू शकतो बघा. इथे पण b आहे इथे पण b आहे तो बाहेर निघेल म्हणजे b बाहेर आला तर इथे काय उरेल फक्त 1 आणि इथे काय उरेल a बरोबर. आणि भागीला काय 1 + a बरोबर. आता बघा आता ह्या दोघं ब्रॅकेटमधून काय कॉमन निघू शकतो कोणता ब्रॅकेट निघेल 1 + a चा. मग तो बाहेर लिहितो 1 + a. आता काय उरेल इथे 1 आणि इकडे काय उरेल तुमचा b आणि खाली काय आहे तुमचा 1 + a तर आहेच. मग काय होईल आता 1 + a आणि 1 + a कॅन्सल. काय उरलं 1 + b कोणत्या ऑप्शनमध्ये पर्याय क्रमांक 2 असेल आपलं उत्तर. बघा मी तुम्हाला म्हटलं होतं ना तुमचं ऑब्झर्वेशन तुमचं उत्तर असणार आहे. बघूया पुढचं एक्झाम्पल. बघा पुढचा प्रश्न सुद्धा फक्त ऑब्झर्वेशनवर डिपेंड आहे. काय दिलं आपल्याला 1चा वर्ग अधिक 2चा वर्ग 3चा वर्ग अप टू 10चा वर्ग याची बेरीज 385 दिली आहे आणि काय म्हणतोय तू 2चा वर्ग + 4चा वर्ग + 6चा वर्ग बरोबर अप टू 20चा वर्ग याची बेरीज आपल्याला विचारली. मग बघा कसं सॉल्व करणार बघा. आपल्याला हे दिलेलं आहे बरोबर. ह्या नंबरमधून आपण समजून घ्या 2चा वर्ग जर कॉमन काढला बाहेर काढला बरोबर म्हणजे बघा 2चा वर्ग कॉमन काढल्यानंतर इथे काय येईल तुमचा बघा हा 1चा वर्ग होऊन जाईल हा 2चा वर्ग होऊन जाईल हा 3चा वर्ग होऊन जाईल अप टू असं करत करत हा किती होईल लास्टला हा 10चा वर्ग होऊन जाईल बरोबर. कारण की मी काय केलंय फक्त याच्यामधून 2चा वर्ग बाहेर काढला बरोबर. आणि याची किंमत आपल्याला दिली आहे किती दिली ती 385 आणि 2चा वर्ग प्रत्येकाला माहिती आहे तो 4 होतो आणि गुणिला 385. आता हे कॅल्क्युलेशन कोणीही करेल आणि आन्सर सांगेल. सांगा काय येईल 4 × 5 = 20 आजच्या जाईल तुमचे 2 8 चोक 32 32 आणि 2 किती होणार आहे 34 आजच्या जाईल तुमचा 3 आणि 4 तिक 12 12 आणि 3 किती होणार आहे 15 बरोबर. 1540 असेल आपलं उत्तर. कोणत्या ऑप्शन मध्ये पर्याय क्रमांक 1 असेल आपलं आन्सर. बघूया पुढचं एक्झाम्पल. बघूया पुढचा प्रश्न. आपल्याला याची किंमत काढायची आहे त्यासाठी आपल्याला घातांकांचे नियम लागतील बरोबर. घातांकांचे नियम मी तुम्हाला रिवाइज करून देतो. बघा जर बघा तुम्ही जर घातांकांची बघा पॉवरची पॉवर यांच्यामध्ये काय होतो गुणाकार होतो बरोबर. पॉवरची पॉवर यांच्यामध्ये गुणाकार. बघा घातांकांचा दुसरा नियम काय आहे जर पाया हा सारखा असेल आणि गुणाकार असेल तर घातांकांची काय होते बेरीज म्हणजेच काय होईल a + b बरोबर. आणि बघा जर पाया हा सारखा असेल आणि घातांकांची काय असेल समजून घ्या भागाकार असेल तर घातांकांची काय होते वजाबाकी म्हणजेच काय होईल बघा वरच्या नंबर मधून खालचा नंबर वजा होईल बरोबर. आणि बघा एक अजून एक रूल आहे बघा कोणत्याही संख्येची 0 घात बरोबर 0 पॉवर काय आहे ते 1 बरोबर. आता बघू आपण याचं आन्सर काढू. बघा आता इथे बघा इथे बेस सारखा आहे पाया सारखा आहे आणि काय आहे भागाकार. घातांकांची काय होईल वजाबाकी म्हणजेच याला कसा लिहिता येईल बघा हा नंबर वरच्या नंबर मधून सबट्रॅक्ट होईल म्हणजे a - b आणि त्याची पॉवर काय असेल a + b बरोबर. आता इथे बघा इथे पण बेस सेम आहे पाया सारखा आहे घातांकांचा भागाकार आहे वजाबाकी होईल म्हणजेच काय होईल सांगा b - c आणि त्याची पॉवर काय असेल b + c बरोबर. नंतर पुढे बघा आता पुढे काय असतो इथे पण गुणाकार आहे बघा इथे पण घातांकांचा बेस सारखा आहे काय होईल वजाबाकी म्हणजे c - a आणि त्याची पॉवर काय असेल c + a बरोबर. मग आता बघा आता पॉवरची पॉवर काय होते मल्टिप्लाय होते म्हणजेच काय येईल इथे बघा आता काय होईल हा बघा a - b आणि a + b होईल बरोबर. गुणिला हा काय होईल b - c आणि b + c होईल बरोबर. गुणिला सांगा हा काय होईल c - a आणि गुणिला c + a
बरोबर. म्हणजेच बघा एका ब्रॅकेटमध्ये सबट्रॅक्शन दुसऱ्यामध्ये ॲडिशन, म्हणजेच काय होतंय बघा, काय होईल हा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर गुणिला हा काय होईल बघा बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर गुणिला सांगा हा काय होईल आता, हा काय होईल सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. परत आता बघा बेस हा सारखा झाला प्रत्येकाचा आणि काय गुणाकार, तर घातांकांची काय होते बेरीज, म्हणजे एकाच बेसवर लिहावं लागेल हा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अधिक बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अधिक सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. बघा हा ए स्क्वेअर आणि हा मायनस ए स्क्वेअर गेला, बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर गेला, हा प्लस सी स्क्वेअर आणि मायनस सी स्क्वेअर गेला, म्हणजेच काय उरला आता एक्सच्या घातांक 0, म्हणजे याचा आन्सर काय तर 1, म्हणजे याचं उत्तर काय आलं तुमचं 1. बरोबर. कोणत्याही संख्येचा शून्य घात हा 1 असतो. बघूया पुढचं एक्झाम्पल. बघूया पुढचा प्रश्न आपल्याला काय विचारलंय, 4 प्लस 44 444 प्लस 4444 अप टू 9 टर्म आहेत. अशा किती टर्म आहेत, 9 टर्म आहेत. बरोबर. आपल्याला दशक स्थानचा अंक आपल्याला काढायचा आहे. बरोबर. दशक स्थानी कोणता अंक येईल तो आपल्याला विचारलाय. मग कसं सॉल्व करणार बघा, याची उभी मांडणी करून आपल्याला 9 टर्म लिहून यांची बेरीज करावी लागेल का, तर अजिबात तसं करायचं नाही. बघा तुम्हाला एक ट्रिक सांगतो. बघा 4 आहे, एकच स्थानी किती आहे 4, किती वेळा येईल 9 वेळा येईल. बरोबर. मग 4 गुणिला 9 करा, 9 चौक 36. बरोबर. म्हणजे बघा एकच स्थानचा अंक काय आला तुमचा 6. आपल्याला तो विचारलाय का नाही, दशक स्थानचा विचारलाय. बरोबर. मग मला सांगा आता हे काय देईल तुमचं हातच्याला जातील, हे 3 तुमचे हातच्याला जातील. बरोबर. मग आता बघा दशक स्थानी कोणता अंक असेल 4 असेल, इथे तर नसणार आहे ना. बरोबर. म्हणजे एक टर्म कमी झाली, म्हणजे किती टर्मामध्ये 4 येईल आता 8 टर्म मध्ये. मग 4 गुणिला 8 करा, किती येणार आहे 8 चौक 32. बरोबर. आणि हे आजच्याचे 3 ॲड करा, आता किती झाले 35. मग हा काय असेल तुमचा, तो असेल दशक स्थानचा अंक. मला सांगा कोणता असेल, पर्याय क्रमांक 1 असेल आपलं उत्तर, 5 असेल आन्सर. सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल. बघा पुढच्या प्रश्नात आपल्याला 997चा काय करायचा आहे, वर्ग करायचा आहे. मग कसं सॉल्व करणार, बेस मेथडने अगदी सेकंदात याचा वर्ग करू. बघा हा कोणाच्या जवळ आहे बरं 997, तो कोणाच्या जवळ आहे 1000च्या जवळ आहे. बरोबर. 1000पेक्षा कितीने कमी आहे तर तो -3 ने कमी आहे. बरोबर. 3 ने कमी आहे. मग पुढची स्टेप काय करायचं, हा जो -3 आहे याचा वर्ग करायचा, -3चा वर्ग काय येणार आहे 9. बरोबर. पण बघा आता बेसवर किती 0 आहे 3 0, इथे पण 3 नंबर यायला पाहिजे होता वर्ग करून, पण येत नाहीये. मग आपल्याला 2 0 घ्यावा लागतील. बरोबर. बेसवर तेवढे 0 तेवढे नंबर मॅच झाले, 3चा वर्ग झाला. आता काय करायचं पुढच्या स्टेप, फक्त 997 मधून 3 वजा करा, किती येणार आहे 994. ह्या झाला तुमचा 997चा वर्ग. कोणत्या ऑप्शनमध्ये, पर्याय क्रमांक 3 असेल आपलं उत्तर. सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल. बघूया आजच्या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी जेपी मॅथला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. बघूया शेवटचा प्रश्न. बघा आपल्याला काय करायचं आहे, पॉईंटच्या संख्येचा भागाकार करायचा आहे. त्यासाठी अगोदर वरचे पॉईंट मोजायचे, नंतर खालचे मोजायचे. कारण की जर पॉईंटच्या संख्येचा गुणाकार असेल तर पॉईंटची काय होते बेरीज होते. बघा आता इथे पॉईंट नंतर 1 नंबर इथे, 1 नंबर इथे, 1 नंबर इथे, 1 नंबर आहे. बरोबर. किती झाले पॉईंट नंतर 4 नंबर झाले. बरोबर. इथे बघा इथे पॉईंट नंतर 2 नंबर आहे, इथे 2 आहे, इथे 2 आहे, गुणाकार आहे, बेरीज होईल, किती झाले हे 6 झाले. बरोबर. आता बघा हे 4 कॅन्सल झाले, खाली 2 उरले. बरोबर. जर खाली 2 उरले तर उत्तराला वरती आपल्याला 2 0 ठेवावे लागतील. बरोबर. म्हणजे ज्या ऑप्शनच्या ठिकाणी शेवटी 2 0 असेल ते असेल माझं उत्तर, पण प्रत्येक ऑप्शनच्या ठिकाणी शेवटी 2 0 आहे. मग आपल्याला पूर्ण कॅल्क्युलेशन करावं लागेल. मग मी याला लिहिणार, आता पॉइंटर संपला, हा 2 येईल, हा 3 येईल, हा 4 येईल आणि हा 5 येईल. खाली काय येणार आहे, हा 2 येईल, हा 3 येईल आणि हा 4 येईल. बरोबर. म्हणजे 2 गेला, 3 गेला, 3 गेला, 4 गेला, 4 गेला, काय उरलंय फक्त 5 आणि त्याच्यावर हे 2 0, 500 असेल आपलं उत्तर. पर्याय क्रमांक 4 असेल आन्सर. सिंपल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन कन्सेप्ट, एक नवीन टॉपिक सोबत. जय हिंद.